स्टेट आणि डाव्या दहशतवादाचा बुरखा टराटरा फाडणारा संग्रही असावा असा अद्वितीय अंक डावा दहशतवाद डीप स्टेट हा दिवाळी अंक आपल्याला हवा असल्यास 92200070386 या क्रमांकावर संपर्क साधा आणि घर बसल्या मागवा हिंदुस्तान पोस्टचा दिवाळी अंक. नमस्कार, मी स्वप्नील सावरकर. हिंदुस्तान पोस्ट मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सध्या ईव्हीएम हा विलन बनले. खरा खलनायक कोण तर ईव्हीएम. का तर महायुतीला राक्षसी बहुमत मिळवून दिलंय या खलनायकाने आणि त्या विरोधात सगळे विरोधक ठणाणा करतायत. ठणाणा. खरोखरच ईव्हीएम बाजूला ठेवून बॅलेटवर जायला हवं का? ठप्पेवाला जे मतदान होतं ना, ठप्पे मारायचं, ते उत्तर प्रदेश बिहार बॉक्सच्या बॉक्स पळवायचे, लोकांचे ठप्पे स्वतःच मारायचे. हे पिक्चर मध्ये, जुन्या पिक्चर मध्ये वगैरे हे प्रकार सगळ्यांनी पाहिलेत. पुन्हा तिकडे जायचं का? मतदारांना काय वाटतंय? लोकांना खरोखर काय वाटतं? जी माणसं लोकांमध्ये फिरतात त्यांच्याकडून आपण हे जाणून घेऊया. आणि त्याकरता आज आपल्यासोबत आहेत आमचे राजकीय विश्लेषक डॉक्टर उदय निरगुडकर. उदयजी, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. विषय म्हणावं तर गंभीर आहे आणि म्हणावं तर यात काय म्हणायचं, चोराच्या उलट्या बोंबा, गिरे तो भी टांग उपर, अशा सगळ्या म्हणी वापरता येतील अशा प्रकारचा विषय. पण मला खरंच सांगा, विरोधकांनी पराभव मान्य करायच्या ऐवजी पराभवाचा खापर ईव्हीएम वर फोडायला जी सुरुवात केली आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर, लोकसभेनंतर नाही, या लोकसभेच्या वेळेला ह्या कोणालाही काही गरज वाटली नाही या ईव्हीएम बद्दल. पण आता संजय राऊतांसारखे तर सांगतात आम्ही जिंकलो तरी सांगत होतो ईव्हीएम नको, बॅलेट हवं. मला एक सांगा सर, तुम्ही महाराष्ट्र फिरलात, ग्रासरूटला ह्या ईव्हीएम बद्दल लोकांमध्ये, पारावर, चावडीवर, सगळीकडे काय चर्चा तरी ऐकलीत का? किंवा झालीच तर कशा स्वरूपाची चर्चा होती? शून्य चर्चा, शून्य. लोकांच्या दृष्टीनं हा मुद्दा नाही. आता निवडणूक हरल्यानंतर यांचे सगळे नॅरेटिव्ह सेटर्स, सोशल मीडिया ट्रोलर्स, यांचे जे विचारवंत, यांची सिव्हिल सोसायटी मुवमेंट, यांचे राजकीय नेते, यांचे हरलेले सगळे उमेदवार, हे सर्वजण एक मुखाने बोलतायत. म्हणजे एका गोष्टीत एकमत झालेलं आहे नाना पटोले आणि संजय राऊत यांचं. त्याबद्दल आपण त्या मुद्द्याचं कौतुक केलं पाहिजे की या मुद्द्याकरता तरी ते दोघं एकत्र आले आणि त्यांचं एकमत झालं. आणि ते म्हणजे आपला हा पराभव तो ईव्हीएम मुळे झालेला आहे. याच्यावर मी काही बोलण्यापेक्षा सुप्रीम कोर्टाने जे ताशेरे ओढले, निरीक्षण व्यक्त केलं, तेच मी इथे मांडतो. आणि ते म्हणजे तुम्ही हरलात तेव्हा तुम्हाला ही आठवण होते आणि तुम्ही जिंकता तेव्हा तुम्हाला ही आठवण होत नाही. तेव्हा ते ईव्हीएम बरोबर असतं. हा दुटप्पीपणा बरोबर नाही. मग तुम्ही मला सांगा, अनेक ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत, शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्याबद्दल तुम्ही काय म्हणणार? वायनाड मधून प्रियांका गांधी निवडून आलेले आहेत, त्याबद्दल तुम्ही काय म्हणणार? अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आता ईव्हीएम वर खापर फोडणं हे सोयीस्कर आहे. याचं कारण या पराभवामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा नाही, शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा नाही, तर त्यांच्या नेतृत्वाच्या धरसोड वृत्तीचा, त्यांच्या नेतृत्वानं वेळोवेळी घेतलेल्या भूमिकांना सुरुंग लावलाय लोकांनी, सुरुंग लावलाय. आणि त्यामुळे ती आपल्यावरच कॉमेंट आहे हे लक्षात आल्यानंतर ईव्हीएमच्या विरोधातला कांगावा जोरजोरात सुरू झालेला आहे. त्यामुळे दिस इज नॉट गोइंग टू कट एनी आईस विथ द पीपल ॲट ऑल. मी तुमच्या नजरेस आणू इच्छितो काही गोष्टी. एक, पहिल्या निकालानंतर पहिले 24 तास सगळेजण थंडावले होते. कशावर खापर फोडायचं हेच ठरलं नव्हतं. त्याच्यानंतर हा ईव्हीएमचा सूर पहिल्यांदा उमटला. शरद पवारांसारख्या नेत्याने ईव्हीएम वर संशय निर्माण केला आणि याच्या विरोधात लढा अशा स्वरूपाचं आव्हान आपल्या कार्यकर्त्यांना केलं. शेवटपर्यंत लढा. आव्हाड सारख्या नेत्यांनी आकडेवारी दाखवायला सुरुवात केली. रोहित पवार, आव्हाड यांसारख्या नेत्यांनी सारखी आकडेवारी आहे, कुठे 1,05,000 4 ठिकाणी आहे,
म्हणजे हे पॅटर्न म्हणत त्याला पॅटर्न सेट केलाय असं सांगायला सुरुवात केली आहे. रावसाहेब दानवे सॉरी अंबादास दानवे आणि इतर काही नेत्यांनी आम्ही पुरावे गोळा करतो आणि आता पुराव्यानिशी आम्ही कोर्टात जाणार आहोत अशा स्वरूपाचे सगळी वक्तव्य आपण टीव्ही चॅनल्सवर आणि सगळीकडे ऐकतो आहोत. मला एक सांगा सर, या सगळ्या गोष्टी स्टँड होतील का न्यायालयात? कारण आकडेवारी काही दाखला दिलाय. एक लक्षात ठेवा स्वप्नीलजी, सुप्रीम कोर्टासमोर हे प्रकरण पहिल्यांदा येणार आहे का? आता नाही, यापूर्वी देखील आलेलं आहे. आणि याच्यात मी आपलं लक्ष वेधू इच्छितो ते म्हणजे पृथ्वीराज चव्हाण, जे स्वतः एक उत्तम निष्णात परदेशातून इंजिनिअरिंग केलेले आहेत स्वतः, त्यांनी सांगितलेलं आहे की ईव्हीएम कॅनॉट बी हॅक्ड. त्यांनी त्याचा स्पष्टपणे निर्वाळा दिलेला आहे. हे बघा, याची एक प्रक्रिया आहे. दर 3 मतांच्या नंतर एक मत भाजपला जाण्याचं प्रोग्रामिंग केलेलं आहे. हे इतकं हास्यास्पद, इतकं बालिश, इतकं बेबुनियाद आहे की ज्याच्याबद्दल मी काय बोलू आता. आणि काही जणांनी सांगितलं की ते त्याच्या जवळ मोबाईलचा टॉवर असतो ना, तिकडून संदेश येतात. म्हणजे कसं आलं माहितीये का, ते शिर्डीवाले साईबाबा नावाचा एक पिक्चर होता मनोज कुमारचा, आणि ते शेवटी तो चित्रपटात गाणं म्हणायला लागतो आणि तो असं भावपूर्ण अर्थतेनं गाणं म्हणतो, अगदी ओतप्रोत गाणं असं भक्तिरसपूर्ण म्हणतो. आणि मग त्या शिर्डीच्या साईबाबांच्या हातातून 2 दिव्य ज्योती बाहेर पडतात आणि त्या दिव्य ज्योती त्यांच्या डोळ्यात जातात आणि त्यांना डोळे येतात. अचानक हे जितकं आपल्याकडे आता अतार्किक किंवा अवैज्ञानिक किंवा असं वाटतंय, तसंच हे इतकं मनोरंजनात्मक आहे असं मला वाटतं. याचं कारण, दिस इज अ स्टँड अलोन EEPROM टेक्नॉलॉजी, इरेजेबल प्रोग्रामेबल मेमरी. आणि ही फुल प्रूफ जेव्हा ही मशीन येतात त्यावेळेला ती मशीन दाखवली जातात. प्रत्येकाला 5-5, 10-10, 25-25 मतं टाकून ती त्यालाच जात आहेत हे दाखवलं जातं. त्यानंतर ती सगळी इरेज करून पुन्हा 0 आहे ती दाखवली जातात. मग त्याला सील लावलं जातं. जेव्हा ते ऍक्च्युअली मतदानाला येतात त्यावेळेला सुद्धा ही प्रक्रिया केली जाते आणि त्यानंतर त्या मतदानाची बॅटरी काढून ती सील केली जाते. ते सगळं सील केलं जातं. ते एका सुरक्षित बॉक्सवर ठेवलं जातं. त्या बॉक्सला सील केलं जातं. त्यामुळे, आणि याला कुठली वायर लावलेली नाहीये किंवा कुठल्याही रिमोटने ऑपरेट होऊ शकत नाहीये. त्यामुळे, आणि इतक्या ठिकाणी मॅनिप्युलेट होईल. मला तुम्ही सांगा, लोकसभेला जेव्हा भारतीय जनता पक्षाला 2019 साली इतक्या प्रचंड जागा मिळाल्या तेव्हा सुद्धा हाच विचार मांडलेला होता. मग 2009 साली जेव्हा इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात मतं मिळाली तेव्हा हा विचार का नाही मांडला? कर्नाटकामध्ये तुम्हाला विजय मिळाला तेव्हा का नाही मांडला? राजस्थानमध्ये विजय मिळाला तेव्हा का नाही मांडला? आता हरियाणामध्ये तुम्हाला विजय मिळाला तेव्हा, झारखंडमध्ये विजय मिळाला, सॉरी हरियाणा नाही, झारखंडमध्ये, तेव्हा का नाही? झारखंड विरोधात तुम्ही का नाही जात की झारखंडमध्ये काँग्रेसला झालेलं मतदान हे अयोग्य आहे आणि एवढं मतदान होणंच शक्य नाही, असं काही आहे का? त्यामुळे हे सगळे मी त्यांचा राग, परवशता, हताशता समजू शकतो. आणि मग आता जे सांगतायत की इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये ते आता पुन्हा बॅलेट बॉक्सकडे, मतपत्रिकेकडे ठप्पा मारून गेलेले आहेत, याचं कारण त्यांची जी मतदान यंत्र आहेत ना, ती मतदान यंत्र आपल्यापेक्षा किमान तिप्पट किंवा चौपट महाग आहेत. नुसती महाग नाही आहेत, टेक्निकली फुलप्रूफ नाही आहेत. त्यामुळे तिकडे मतदान यंत्रामध्ये अनेकदा घोळ झालेले आहेत आणि ते घोळ त्यांना निस्तरता येत नाहीयेत, म्हणून ते पुन्हा आता मतपत्रिकेवर आलेले आहेत. आपल्याकडे अशा प्रकारचे घोळ झालेले नाहीयेत, माल फंक्शनिंग नाही आहे. अगदी नगण्य कुठे गरम झालं, काय झालं की अशा गोष्टी आपल्याकडे अगदी बारीक सारीक ठिकाणी झालेलं असेल, ते सुद्धा काही तासाकरता, काही मिनिटाकरता वगैरे आहे. मशीन बंद पडणं असे काही प्रकार घडले, हा तेवढंच फक्त काही ठिकाणी झालेलं आहे. परंतु अदरवाईज दिस इज द व्हेरी फुल प्रूफ. याच्यावर सुप्रीम कोर्टात अनेकदा याचिका दाखल झाल्या आहेत, सगळ्याची सुनावणी झाली आहे, त्याची तांत्रिक तपासणी झालेली आहे. IIT मुंबईने याची तपासणी केली आहे. इलेक्शन कमिशननी आव्हान दिलेलं आहे की हे आम्ही खाली मशीन ठेवतो आमच्या इमारतीच्या, ठेवलं होतं, 1 महिना ठेवलं होतं.
तुम्ही अशा प्रकारे आता जे लोक म्हणतात ना आम्ही आकडेवारी सादर करतो, तुम्ही आकडेवारी नका सादर करू. तुम्ही एक मशीन घ्या इलेक्शन कमिशनच्या ऑफिसमधून, त्यांच्या इथे खाली, ते तुम्हाला घरी न्यायला देणार नाही, त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही घरी न्यायला तुम्हाला देणार नाही, इथे बसून तुम्ही करा, इथे बसून तुम्ही दाखवा हे कसं हॅक करता येतं. कारण आधी तुम्हाला टेस्ट करून दाखवतात, आधी 50-50 100-100 मत वेळा बटन दाबून ते तुम्हालाच मतं पडतंय की नाही हे व्हेरीफाय करतात, पुन्हा ते झिरो करतात, पुन्हा दुसऱ्यांदा झिरो करतात, ते सील करतात, बॅटरी सील करतात, त्याला कुठली वायर जोडलेली नाही, त्याला कुठे रिमोटनं ऑपरेट करायची हे उपलब्ध नाहीये. आणि जरी समजा असली तरी मला सांगा, एका विधानसभा क्षेत्रामध्ये 350 बूथ असतात, म्हणजे किमान 350 ते 450 मशीन असतात. ही 350 ते 450 मशीन अशी रिमोट कंट्रोलनी एक माणूस जाऊन ऑपरेट करेल, तो एक जागा जिंकेल. अशा 288 जागा, एवढी माणसं संपूर्ण देशामध्ये जी भ्रष्ट झालेली आहेत किंवा जी अशा प्रकारची गोष्ट करतात आणि नंतर त्याविषयी अवाक्षरानंही बोलत नाहीत, असं शक्य नाही आहे. तुम्हाला मी सांगतो, हे इस्रायलहून केलं जातंय वगैरे. उगाच इस्रायलला मोठं कशाला करताय? अनेक चांगली टेक्नॉलॉजी इस्रायलपेक्षा अनेक गोष्टींची आपल्याकडे आहे. इस्रायलकडे नाही असं नाही, काही गोष्टी ते आहेत डेफिनेटली, पण हे अशा प्रकारे काही झालंय हे खूपच हास्यास्पद आहे. सर, मला एक प्रश्न पडतो, या सर्व प्रक्रियेमध्ये सर्व राजकीय पक्षांच्या माणसांना, म्हणजे ते पोलिंग एजंट असतील किंवा सगळ्यांना इन्व्हॉल्व्ह केलं जातं, प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता तिकडे असतो. ईव्हीएम वरचा आरोप आजचा नाही, हा खूप जुना आरोप आहे. म्हणजे अगदी भाजपच्या लोकांनीही आरोप केला होता. हो, आज जो हरतो तो करतो. तर मला फक्त एकच प्रश्न पडतो की आज आपण टेक्नॉलॉजीमध्ये, म्हणजे IT आणि या सगळ्यामध्ये आज आपण, भारत हा सिलिकॉन व्हॅलीवरला नामवंत नंबर 1 म्हटलं तरी हरकत नाही अशा स्टेजचे आपण आहोत. मग या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक टेक्नोक्रॅट का नाही ठेवला जातो? अगदीच तुम्हाला जर असा संशय आहे, एक मूलभूत फरक करताय. राजकीय पक्षात गेल्यानंतर एक बंधन असतं, ते म्हणजे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाच्या विरोधात मत व्यक्त करता येत नाही. जे आपल्या पक्ष नेतृत्वाने मत व्यक्त केलेलं आहे ती रेख तुम्हाला मोठी करावी लागते. त्या ठिकाणी तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञ जरी आला आणि त्यांनी वेगळं मत व्यक्त केलं तरी त्याला देखील असं सांगितलं जाईल की नाही, पक्षाची लाईन ही आहे ना, मग आता तू ही लाईन घे आणि या लाईननी बोल. मग जरी तिकडे एखादा ईव्हीएम स्पेशालिस्ट आला आणि त्याचं जरी असं मत ठाम असलं, IITचा इंजिनियर आला आणि ठाम मत असलं, एखादा रिटायर्ड जज जरी समजा त्या पक्षात गेला आणि त्याचं ठाम मत असेल की हॅक नाही करतायत, हे माल फंक्शन नाही होत, तरी सुद्धा त्याला पक्षात एकदा गेल्यानंतर तो पक्ष काय म्हणतो? तो पक्ष म्हणतो आज सूर्य पश्चिमेला उगवलेला आहे. मग त्याला तो सूर्य पश्चिमेला उगवला आहे हेच सांगावं लागतं आणि काही काळाने त्याच्यावर त्याला विश्वास ठेवावा लागतो. ही वस्तुस्थिती आहे. पॉलिटिकल पार्टीज फंक्शन. मला एक प्रश्न पडतो, राहुल गांधींनी भारत जोडो नावाची कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंतची यात्रा केली, तिचे काय परिणाम आले आपण सगळ्यांनी पाहिले. ठीक आहे, म्हणजे ते त्यातल्या त्यात विरोधी पक्ष किमान अस्तित्वात आला लोकसभेत, जो पूर्वी अगदीच काहीच अवस्था नव्हती, वाईट स्थिती होती, ती स्थिती सुधारली असं आपण म्हणूया. आता थोडक्यात आधी पूर्वी काँग्रेसने ब्रिटिशांच्या काळात भारत छोडो आंदोलन छेडलं, त्या धर्तीवर इकडे भारत जोडो केलं, आता ईव्हीएम छोडो म्हणायला लागले. सल्लागार कोण आहेत यांचे? हे जर तंत्रज्ञानाचे सगळे आविष्कार जर आपण असे नाकारायचे म्हटले तर आपण कॉम्प्युटरही नाकारूया. कळलं का? आपण जे आपले सॅटेलाइट तयार केले ते नाकारूया. ही तंत्रज्ञानाची प्रगती ज्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. कोरोनाची लस निर्माण केली त्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. रॅपिड अँटीजन टेस्ट डेव्हलप केली त्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आपल्याकडे कॅटरॅक्ट सर्जरी, ओपन हार्ट, नी रिप्लेसमेंट, या सगळ्या सर्जरीज किंवा आर्टिफिशियल फूट हे आपल्याकडे कित्येक पटीनं कमी किमतीत होतात.
बिकॉज वी डू मोर फॉर लेस, म्हणजे कमी किमतीत जास्तीत जास्त, आणि ती 10x थिअरी आहे. आपण 10 पट कमी किमतीत 10 पट चांगलं करण्यासाठी, म्हणून आपली एक मानसिकता आहे संशोधकांची. त्या संशोधकांनी ईव्हीएम हा काढलेला अत्युच्च आविष्कार आहे की जो अनेक पातळ्यांवर आपण टेस्ट करून झालेला आहे. असाच प्रकारचं ईव्हीएम अनेकांनी डेव्हलप केलं. आपल्या इतक्या कमी किमतीत कोणालाही डेव्हलप करता आलं नाही. आपल्या इतकं कोणालाही करता आलं नाही. बाहेर देशातही मागवले आहेत का आता ते मागवून तिकडे त्याचे प्रयोग करतायत. 14 देश. उद्या असं होईल की आपल्याकडे ह्या लोकांचं जर म्हणणं मान्य करायचं म्हटलं तर आपण कागदावर शिक्के मारण्याच्या पद्धतीकडे जाऊ आणि आपली ईव्हीएम कॉपी करून किंवा आपली ईव्हीएम मागवून अमेरिका ईव्हीएम वर जाईल. कठीण आहे खरंच सर. या सगळ्या राजकीय नेत्यांकडचे मुद्दे, मला आश्चर्य असं वाटतंय सर, तुम्ही ज्या पद्धतीने आता बोललात की यांच्याकडे खरोखरच मुद्दे राहिलेले नाहीत. लोकहिताचे मुद्दे यांनी घ्यायला हवेत. सरकार जरी भले इतक्या मेजॉरिटीनी जरी आलं असेल तरी पण त्यांच्यावर मला खरंच कळत नाही, इतका पराभवात सुद्धा त्यांना काही चांगले मुद्दे आहेत त्यांच्याकडे. हे मी तुम्हाला सांगतो, आज मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा उद्धव ठाकरेंना जास्त जागा आहेत. हा प्लस पॉइंट आहे. शरद पवार यांच्या पक्षाला अजित पवार यांच्यापेक्षा जास्त मतं पडलेली आहेत. प्रत्येकाकडे अशा प्रकारचे मुद्दे आहेत. तुम्ही त्याच्यावर फोकस करा जेणेकरून जनतेचा तुमच्यावर जास्त विश्वास बसेल. बरोबर. हे असे नॉन स्टार्टर मुद्दे हातात घेऊन वडाच्या झाडाला कितीही फेऱ्या मारल्या तरी आंबे नाही लागणार आहेत. अगदी सर, खरंय. वडाच्या झाडाला आंबे लागणार नाहीत हे या विरोधकांना लवकर कळावं हीच आमची इच्छा आहे. कारण आज आपण इकडेच थांबूयात. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. पुन्हा एकदा भेटणारच आहोत. पण विरोधकांकडून आता हीच अपेक्षा आहे की तुम्ही लोकांच्या हिताचे मुद्दे घेऊन सरकारशी लढा. विरोधाला विरोध नका करू, तर लोकांसाठी, लोकहितासाठी लढा. हीच आमची पण इच्छा आहे. आज आपण इथेच थांबूयात. तुम्हाला शो कसा वाटला हे नक्की आम्हाला कळवा. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हिंदुस्तान पोस्ट चॅनल बघत राहा असंच. धन्यवाद.